तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी. मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. अगं अनु, तू गेल्यानंतर ती माझ्या समोर खूप काही बडबडत होती. ती म्हणत होती ती अक्षयला खूप जवळून ओळखते. बघ, तुझं आणि अक्षयचं लग्न होतंय हे तिला बघवत नसेल, म्हणून तुला डॉमिनेट करण्यासाठी हे सगळं बोलत असेल ती. अगं, इकडे गोष्ट विचारसरणीची नाही, माणसाला पारखण्याची. तुला नक्की काय म्हणायचं ग अनुबद्दल? तुला खरंच वाटतं की अक्षय आणि अनुचं लग्न होणार आहे? होणार आहे. अगं, अक्षयचं नुकतंच बोलणं झालंय तिच्या घरातल्यांशी. हे लग्न नाही होणार. मलाही तुझ्यासाठी शॉपिंग करायची आहे, म्हणजे एखादी साडी किंवा चांगला ड्रेस घ्यायचा आहे. कधी जाऊया? तू तुझ्या चॉईसने घे ना. तर तो असं करणार नाही, कारण त्याला पार्टनरशिप तोडायचीच असती तर त्याने ह्या आधीच तोडली असती. दिनकरची जामीन झाली. साहेब, काय रे आलास? काय झालं साहेब आता दिनकरला जामीन मिळणार. कोणाला मॅनेज केलंस? जज आणि वकील दोघं नाही. दिनकरला जामीन देण्याचा शब्द दिला त्यांनी आपल्याला. छान, चला म्हणजे एक काम झालं. आणखी एक काम आहे. एका संशयास्पद माणसाचा शोध घ्यायचा आहे. स्वतःला जरा स्मार्ट समजतो, पण त्याला माहित नाही की सयाजी त्याचा बाप आहे म्हणून. बकऱ्या, त्या माणसाचा मला ताबडतोब संपूर्ण बायोडेटा पाहिजे. आणि हो, एकही क्षण वाया घालू नको. चल कामाला. ठीक आहे साहेब, येतो मी. दिनकरची जामीन झाली की माझ्या डोक्याचं टेन्शन जाईल. तो जेलमध्ये असणं म्हणजे माझ्यासाठी घातकच आहे. तो बाहेर पडला म्हणजे सगळे प्रॉब्लेम पटापट सॉल्व्ह होते. मी दिलेला पत्ता तर हाच आहे, पण इथे कोणीच दिसत नाहीये. त्याने 10 लाख रुपये घेऊन मला फसवलं तर नसेल?
आई 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 अगं तुझी अशी अवस्था कोणी केली आहे? अक्षय तू मला सोडवायला आलास बा. हो हो आई अजिबात काळजी करू नकोस. अक्षय आई आई तू बरी आहेस ना? तू तू व्यवस्थित आहेस ना? मला सांग तुला इथं असं कोणी डांबून ठेवलं होतं? तुझी ही अशी अवस्था कोणी केली होती? आई हे बघ ज्या माणसांनी तुझी अशी अवस्था केली असेल ना त्यांना मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अरे मला माहिती नाही रे कोण माणसं होती ती कोण होतं मला काहीच आठवत नाहीये. एक माणूस फक्त जेवण द्यायला यायचा आणि जेवण झाल्यावर माझे परत हात बांधून जायचा रे तो. हे बघ तू काही काळजी करू नकोस. तुला इथला पत्ता कोणी दिला अक्षय? हे बघ आई एका भल्या माणसाने मला फोन करून इथला पत्ता दिलाय. तू तू आता ह्याच्याबद्दल आपण इथं बोलत बसूया नको. आपण लवकरात लवकर इथनं बाहेर पडूया. तू चल चल. मनस्विनी कसं वाटतंय आता तुला आई? बरं वाटतंय रे. मला सांग डॉक्टरांना बोलवण्याची गरज आहे? नको अक्षय मी बरी आहे. असं वाटतंय मी खूप वर्षांनी माझ्या घरात परत आले. नाही आहे अगं फक्त 25 ते 30 दिवसात तू परत आली आहेस. आणि तुला सांगतो तू जेव्हा गेलीस तेव्हा जसं होतं घर अगदी तसंच्या तसं आहे आज. हो आई ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. कशाबद्दल? तुझ्या ऍक्सिडेंट बद्दल आणि तू जी गायब झाली होतीस त्याबद्दल. बोल ना. मला सांग तुझा जेव्हा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला एक्झॅक्टली काय घडलं होतं तिथे? मला काहीच आठवत नाही रे. माझ्या कारचा ॲक्सिडेंट झाला मी बेशुद्ध पडले आणि मग जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा अंधाऱ्या कोठडीत मी होते. पण आपला ड्रायव्हर कुठे आहे रे? आई तो जागीच ठार झाला. काय सांगतोस? हो खूपच वाईट झालं रे. हे बघ आई आता पूर्वी जे काही झालं गेलं ते सगळं तू विसरून जा. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस प्लीज. सयाजी आणि रश्मी कुठे आहेत? काय सांगू आई मी तुला. ते सयाजीरावांनी आपल्या देशमुख इंडस्ट्रीजमध्ये पैशाची फार मोठी अफरातफर केली. मला बर्बाद करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. खूप खूप त्रास दिला मला. काय सांगतोयस? हो त्यामुळेच त्याच्या या त्रासाला कंटाळून एक दिवस मी त्याला कंपनीतनं काढून टाकायचा निर्णय घेतला. आणि जर तो आपल्या कंपनीत राहिला असता ना तर त्यांनी अख्ख्या देशमुख इंडस्ट्रीजला सुरुंग लावला असता. ही माणसं आपल्यापासून दूर राहिलेलीच बरी आहेत. पण रश्मी त्याला काहीच बोलली नाही. ती काय बोलणार? उलट मी तिच्या नवऱ्याशी असं वागलोय हे कळल्यावर तिने माझ्याशीच कायमचं बोलणं बंद केलं. पण आजी नाशिकमध्ये सुरक्षित आहेत ना? हो मला सांग अक्षय सयाजीने मला शोधण्याचा थोडाही प्रयत्न नाही केला? आई हे बघ प्लीज प्लीज तू आता या गोष्टींचा विचार करणं बंद कर. सध्या तुला विश्रांतीची गरज आहे. प्लीज टेक रेस्ट. नाही अक्षय मी फोन करून सयाजीला याचा जाब विचारणार आहे. अगं पण कशासाठी? काहीच गरज नाहीये त्याची आता. तू जरा विश्रांती घे. माझं म्हणणं ऐक. अरे पण ऐक माझं म्हणणं प्लीज. मला खरंच खूप काळजी वाटते तुझी. प्लीज विश्रांती घे. येतो.
हा बोल अक्षय. अक्षय, मी त्याची आई बोलते. कोण आई? कोण आई? हो. म्हणजे कधी कशा कधी आला तुम्ही? नाही म्हणजे तुम्ही आलात ते छानच झालं. रश्मी कुठे आहे? हा ती घरी असेल. काय आहे तिचा नंबर बदललाय. नंबर बदललाय आणि बदललेला नंबर तुमच्याकडे नाहीये? नाही मी तिला सांगतो ना तुमच्याकडे यायला. हो हो तिला लवकर सांगा. हो हो तिला सांगतो मी. आणि तुम्ही काही काळजी करू नका. मी ताबडतोब तुम्हाला येऊन भेटतो. लवकर या. हे कसं घडलं? आईचा शोध कोणी लावला असेल? मायकल तर मेलाय. दिनकर तर जेलमध्ये आहे. हे काम एवढं सोपं नाहीये. हे असं कसं सगळं का अचानक घडत चाललं का कळत नाही. हॅलो. हॅलो. हां हॅलो, आई बोलताय का? हो. हां मी अक्षय बोलतोय. अक्षयराव, नमस्कार. हां एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? सांगा ना. अहो माझ्या आईचा शोध लागला. तिला सुखरूप घरी आणलंय आम्ही. काय? खरंच खूप चांगलं झालं. कशा आहेत त्या? अगदी व्यवस्थित आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगदी सुखरूप आहे. अक्षयराव, आई परत आल्याची बातमी दिलीत ना, खरंच मला खूप आनंद झाला बघा. बरं अनुला पण ही बातमी जरा सांगा. नाही काय झालंय, मी तिचा इतका वेळ फोन ट्राय करत होतो पण तिचा फोन स्विच ऑफ येतोय. हा म्हणून मी लँडलाईनवर केलाय. अनुचा फोन बंद आहे? हो पण ते जाऊ दे. तुम्ही तिला आठवणीने निरोप द्या मात्र. हो हो, सांगते ना मी अनुला. तुम्ही काही काळजी करू नका. नक्की. आणि हो बाबांनाही सांगा. त्यांनाही तेवढंच बरं वाटेल. हो सगळ्यांना सांगते. पण तुम्ही आईंची काळजी घ्या. नक्कीच नक्कीच. नाही आणि हे बघा असं करतो मी एकदा आईशी बोलतो आणि लवकरच तुम्हाला भेटायला येतो. म्हणजे आपण भेटून सगळं व्यवस्थित आमच्या लग्नाचं प्लॅन करूया. हो हो चालेल चालेल. अक्षयराव, तुम्ही आणि आई काय निर्णय घ्यायचा तो घ्या. आमची काहीही हरकत नाही. ओके मी त्याप्रमाणे कळवीन तसं तुम्हाला. आईंना माझा नमस्कार सांगा. मी त्यांना भेटायला येईनच. हां ठेवू मग. हो हो. ओके बाय बाय. अहो अहो ऐकलं का? अहो ऐकलत का? काय झालं? एक आनंदाची बातमी आहे. मग लवकर सांग ना. हो हो, अक्षरांच्या आईंचा शोध लागला. त्या सुखरूप घरी परत आल्यात. खरंच? अक्षरांचा आत्ताच फोन आला होता. अनुला सांगितलंस का? नाही अजून. मग लवकर सांग ना. नाही म्हणजे अक्षराव तिलाच फोन लावत होते पण तिचा फोन बंद लागतोय. बंद? पण का? हो कॉलेजमध्ये असेल ना. अक्षयराव आणखी काय म्हणाले? म्हणाले लग्नाविषयी लवकरच निर्णय घेऊ. उद्याच येऊन भेटतो म्हणाले. देवाची आपल्यावर कृपा दृष्टी झाली म्हणायची. आता दोन्ही मुलींची लग्न लवकर होतील.
खरंच आई जगदंबेची कृपा. मी वंसांना सांगून आले हं. हो. वा अक्षय, नाही म्हणजे नशिबान आहेस, आईचा शोध लागला. मीही प्रयत्न केले, पण काय माझ्या प्रयत्नांना यश नाही आलं. आमचं नशीबच झाला फुटकं. वा, सयाजीराव, हे तुम्हाला कळलं ही फार चांगली गोष्ट झाली. आणि आईचा तपास लागलाय हेही कळलं तुम्हाला म्हणायचं. म्हणजे काय, माझ्या माणसाची मला काळजी असते. सयाजीराव, हे असं सरड्यासारखं रंग बदलणं आता सोडून द्यावं तुम्ही. आणि कसं आहे ना, मुळात सरड्याला रंग बदलणं हे निसर्गाने दिलेलं वरदान आहे. ते तुम्हाला काही झेपणार नाही. त्यामुळे ही असली नाटकं करणं आता बंद करा, ओके? आणि बाय द वे, आईचा तपास लागावा यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले ते मला चांगलंच माहिती आहे. काय अक्षय, तुझ्यासारखी मला गावभर दवंडी पिटायची सवय नाही. मी एखादं काम करतो ना, तेव्हा ह्या हाताचं त्या हाताला कळत नाही. कळलं? अहो, किमान माझ्याशी तरी खोटं बोलू नका तुम्ही. मी कधीही खोटं बोलत नाही. हे बघा सयाजीराव, माझी पक्की खात्री आहे की माझ्या आईचा पत्ता नेमका तुम्हाला माहिती होता, पण तुम्ही तो मायकल लोपिसला दिला नाही. कारण तुम्हाला अशी भीती वाटली की मायकल लोपिस आईचा तपास लावेल, तिला शोधून काढेल. आणि हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही त्याचा खून केलात, परस्पर काटा काढलात तुम्ही. हे बघ, तू माझ्यावर आरोप करतोयस. तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी अगदी खरं बोलतोय ते. आणि हे बघा सयाजीराव, हा असा भलता सलता चांगुलपणाचा आव माझ्या समोर आणू नका, कळलं का? अक्षय, तोंडावर. नाही, आता मात्र मी गप्प बसणार नाही. कशाला उगीच जीवाचा मनस्ताप करून घेतोयस? काय तुझ्या तब्येतीला परवडणार नाही. अहो, आणि आई घरी आली आता, त्यामुळे आता मला कसलीच चिंता नाहीये, कळलं का? अरे, हे असले कडक शब्द बोलू नकोस रे, कानाला त्रास होतो. हे काय तुला शोभत नाही. तुम्ही जाऊ शकता सयाजीराव. बरं, तुमच्या मातोश्री आणि आमच्या सासूबाई कुठे आहेत? हा, ते आई. हो का? भेटून यायला पाहिजे. आलोच.